आपल्यासोबत अजून एक इच्छुक महिला उमेदवार आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. नमस्कार मॅडम. तुमचा वॉर्ड क्रमांक? माझा वार्ड क्रमांक 26, गुरुवारपेठ समताभूमी. त्याच्यातून मी ओबीसी महिला ब मध्ये उमेदवारीचा अर्ज भरलेला आहे. मॅडम, तुम्ही जेव्हा 2017 मध्ये फॉर्म भरलेला आणि त्याच्यानंतर जेव्हा आता आपण 2025 मध्ये, तेव्हापासून आतापर्यंत तुम्हाला असं काय वाटतं की काय काय बदल झाले ज्यांनी तुम्हाला इच्छा झाली की यावर्षी परत आपण एक चान्स घ्यावा? खूप बदल झालेले आहे. म्हणजे आपले देशाचे जे आदरणीय पंतप्रधान आहे नरेंद्र मोदीजी, त्यांनी खूप बदल केलेला आहे. 3 तलाकचा जे होता ते मुद्दा माननीय मोदीजीने हे केलाय. लाडकी बहीण योजना हे केली आहे. परत मुस्लिम महिलांचा जे 3 तलाकचा मुद्दा होता ते मोदीजीने जे हे केलंय, आज ते ग्रामीण भागात आणि खूप छोटे छोटे गावात ते खूप महिला असे आहे का ते खूप असे सुखाने आणि राहायला लागले का 3 तलाकचा जे खूप मोठी समस्या होती मुस्लिम समाजात, ते खूप बदल झालेला आहे. आणि आरोग्य विषय खूप वेगळे झालेले आहे. योजना खूप राबवलेल्या गरीब लोकांकडे ज्यावेळेस खूप आरोग्याचा प्रश्न यायचे त्यावेळेस काही नसायचा. त्याच्यामुळे मोदीजींनी ते योजना आणले. त्याच्यामुळे कोणी सामान्य आणि खालच्या पातळीवरचा गरीबातला गरीब माणूस चांगला ट्रीटमेंट घेऊ शकतो. परत मोदीजींनी जे महिलांना सबलीकरणचा पाठिंबा दिलाय त्याच्यासाठी तर जगात म्हणजे लाडकी बहीण योजना सगळ्यात मोठी पार पडलेली आहे. त्यामुळे मला असं वाटलं की परत आपण पक्षातर्फे फॉर्म भरावा.